देशाला हादरवणाऱ्या पेनमधील 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना 29 डिसेंबर 2020 रोजी घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात 3 वर्ष हा खटला सुरू होता. या खटल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, विशेष शासकीय अभियोक्ता, महाराष्ट्र शासन यांनी सरकार पक्षातर्फे कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादामध्ये सरकार पक्षाने आरोपींच्या गुन्ह्याचा पूर्व इतिहास कोर्टासमोर सादर केला. तसेच आरोपी विरुद्ध प्रतिबंधनात्मक कारवाई करून देखील आरोपीच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा नसल्याने आरोपीस मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी असे प्रतिपादन केले. सदर खटल्यातील आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी याच्यावर भारतीय दंड विधान कलम 376 आय.जे., 376 अ, 376 अ ब, 377, 302, 363, 366 अ, 201, 450, 455, 75 सह बाललैंगिक अत्याचार अधिनियम सन 2005 चे कलम 4, 5 जे, 5 एम, 6, 8, 12 सह अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 3, 1 डब्ल्यू, 1, 2, 3, 2 व्ही या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यातील भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे कलम 376 अ, 376 अ ब सह पोक्सो कायदा कलम 5 एम सह 6 प्रमाणे न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा व रक्कम रुपये 5,000 अशी ठोठावली होती. त्याचबरोबर भारतीय दंड विधान कलम 363 व 455 प्रमाणे 2 वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये 1,000 रुपये अशी शिक्षा दंडावली. सदरचा गुन्हा हा मौजे पानसोळा आदिवासी वाडी वडगाव प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला तालुका पेन गावच्या हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 रोजी घडला होता. यातील पूर्वदोष सिद्धी झालेला आरोपी आदेश मधुकर पाटील याने फिर्यादी व त्यांची 3 वर्षे वयाची मुलगी ही आदिवासी कातकरी या मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याचे माहीत असताना देखील ती तिच्या वडिलांसोबत घरात झोपलेली असताना तिच्यावर बलात्कार करण्याच्या तयारीनिशी व उद्देशाने घरात अनधिकृत प्रवेश करून तिला तिच्या वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून घरातून घेऊन जाऊन वयाची संमती न देण्यास असमर्थ असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या बलात्कार करून तिला जीवे ठार मारले होते. हे न्यायालयासमोर सिद्ध झाले आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असता या प्रकरणी सदर केसचा पेन उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी जलद गतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले होते. सदर खटल्यात महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एकूण 26 साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला. यामध्ये सरकारी वकील ॲडव्होकेट भूषण साळवी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. त्यामध्ये फिर्यादी या प्रकरणातील साक्षीदार तपासिक अंमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्त्वपूर्ण ठरली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.